So tillage may be defined as mechanical manipulation of soil for producing favorable condition for crop production. अशी डेफिनेशन आपल्या बुक मध्ये आहे. तुम्ही ही डेफिनेशन पण करू शकता. मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल फॉर न्यूट्रिटिंग क्रॉप्स. ऑब्जेक्टिव्ह टिलेजचे काय? टू डेव्हलप अ डिझायरेबल सॉइल स्ट्रक्चर, टू कंट्रोल द वीड्स, to manage the plant residue, to minimize soil erosion, to establish specific surface, to incorporate mixed fertilizer, manure and pesticides. जनरल ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण थोडा 19-20 फरक असू शकतो. त्यानंतर टिलेज इज क्लासिफाईड. आता हे टिलेजचं क्लासिफिकेशन आहे, प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. परंतु टिलेजचे टाइप्स आणि क्लासिफिकेशन मध्ये तुमचं कन्फ्युजन होते. ठीक आहे. जर टिलेजचं क्लासिफिकेशन विचारलं, टाइप्स विचारलं, तर तुम्ही प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज लिहितात. तर प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज हे टिलेज ऑपरेशनचे टाइप्स नाहीत. हे क्लासिफिकेशन आहे, विभाजन आहे. आणि टिलेजचे जर टाइप्स विचारले तर स्ट्रिप टिलेज, मल्च टिलेज, रोटरी टिलेज, कंबाईन टिलेज हे तुमच्या टिलेजचे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. क्लासिफिकेशन ऑफ टिलेज, प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. आता प्रायमरी टिलेज म्हणजे काय, सेकंडरी टिलेज म्हणजे काय, त्याची डेफिनेशन याच्यामध्ये लिहायचं. डिफरन्स जर तुम्ही विचारलं तर तुम्ही याचा यूज करू शकता. प्रायमरी टिलेज इज मोर अग्रेसिव्ह, डीपर ऑपरेशन अँड युजली लिव्ह द सरफेस रफ आणि वर्क द सॉइल टू शॅलो डेप्थ. त्यानंतर फंक्शन्स काय, लूज द सॉइल स्ट्रक्चर, बरी द प्लांट रेसिड्यू, इरोजन कंट्रोल, प्रिपरेशन ऑफ सेकंडरी टिलेज, त्यानंतर वीट कंट्रोल, त्यानंतर किल पेस्ट. ओके. सेकंडरी टिलेज, सेकंडरी टिलेज मध्ये ब्रेक द सॉइल, त्यानंतर शॅटर द सॉइल क्लॉट्स, त्यानंतर लेवल द सॉइल सरफेस. 1 minute. मी 1 मिनिटाचा पॉज घेतोय. थोडं नेटवर्क फ्लक्च्युएशन झालं होतं. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो. आवाज येतोय? हॅलो. ओके, थोडं नेटवर्क ना कमी जास्त होत आहे माझं, त्याच्यामुळे मध्ये येतं जात आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये प्रायमरी टिलेजचे डेफिनेशन डिफरन्स मध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर हा डीप टिलेज साठी यूज केला जातो, हा शॅलो डेप साठी यूज केला जातो. त्याच्यानंतर याचे फंक्शन्स वरून पण तुम्ही डिफरन्स लिहू शकता. लूज द सॉइल स्ट्रक्चर, बरी द प्लांट वेस्ट, इरोजन कंट्रोल, प्रिपरेशन ऑफ सेकंडरी टिलेज, break the soil toss, shatter the soil cross, level the soil surface, hollow soil tilt, form the soil, kill the pest, kill the weeds and pest, control the tillage.
याच्यावर लागेल तेवढे डिफरन्स तुम्ही लिहू शकता. जे नोट्स मी तुम्हाला दिलेले आहे त्या नोट्स वरून पण तुम्ही डिफरन्स करू शकता. डिफरन्स मध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट, प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट कोणते आणि सेकंडरी कोणते हे पण तुम्ही टाकू शकता. प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट मध्ये एमबी फ्लो, डिस्क फ्लो, चिजल फ्लो, सबसर फ्लो, रोटरी टिलर्स. सेकंडरी मध्ये हॅरोज येतात, त्याच्यामध्ये डिस्क हॅरो, स्प्रिंग टूथ हॅरो, स्पाइक टूथ हॅरो, कल्टिवेटर येतो. कल्टिवेटरचे हे टाइप्स आहेत, स्प्रिंग, रिजिड टाईन, रोलर्स येतात आणि वीट कंट्रोल इम्प्लिमेंट्स येतात. हे सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स आहेत. तर प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट मध्ये एमबी फ्लो आपण बघितलं होतं. दिस इज द मोस्ट कॉमन प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट. इट कॅन इफेक्टिव्हली वर्क. It can break many type of soils. The basic function is to cut, invert and pulverize the soil up to a depth of 20 to 30 सेंटीमीटर. जास्तीत जास्त 50 सेंटीमीटर पर्यंत आपण याला वर्किंग करतो, कारण 50 सेंटीमीटर पर्यंत तुमच्या सॉइलची जी लेअर आहे इट कॅन बी अ फर्टिलिटी लेअर. त्याच्यानंतर कॉम्पोनंट्स ऑफ एमबी फ्लो. आता ही एमबी फ्लोची एक डायग्राम आहे. या व्ह्यूवरून तुम्हाला एक क्लिअर अंदाज येऊन जाईल. हा पूर्ण कम्प्लीट शेअर झाला, त्यानंतर हा गनेल झाला, त्यानंतर हा एवढा जो पोर्शन आहे इट इज अ लँड साइड, हा मोलबोर्ड, त्यानंतर हा फ्रॉग, हा कनेक्टिंग ब्रेस आणि हा बीम. ठीक आहे. शेअरचा हा जो आहे हा पॉइंट ऑफ शेअर. ही जी साईड आहे याला गनेल साईड म्हणतात आणि ही जी साईड आहे याला कटिंग एज म्हणतात. दिस इज अ कटिंग एज. ही कटिंग एज आहे तुमची. ठीक आहे. दिस इज अ कटिंग एज. कटिंग. ठीक आहे. हे कटिंग एज आहे. त्याच्यानंतर विंज ऑफ शेअर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये विंज समोर दाखवलेली ऍक्च्युअली हा बॅक पोर्शन आहे शेअरचा. त्यानंतर हा मोलबोर्ड आहे. त्यानंतर एवढा जो पोर्शन दिसतो तुम्हाला तिज अ लँड साईड. ठीक आहे. त्यानंतर शेअर आणि लँड साईडच्या मध्ये इथे हा जो पार्ट तुम्हाला दिसतो इट इज कॉल्ड एज शीन, HHIN शीन. त्यानंतर लँड साईडचा हा मागचा जो पोर्शन आहे इट इज कॉल्ड एज हिल ऑफ लँड साईड, SEEL, हिल ऑफ लँड साईड. ठीक आहे. तर आता तुम्हाला व्हर्टिकल क्लिअरन्स जर मोजायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथून एक लाईन काढावं लागेल ग्राउंड लेवलला. ही ग्राउंड लेवलला इथून एक लाईन काढली मी आणि शेअर आणि लँड साईड जिथे पॉईंट जॉईन होतो तिथून व्हर्टिकल डिस्टन्स मी मोजलं. इट इज अ व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द ग्राउंड मेजर्ड ऍट द जॉईंटिंग पॉईंट ऑफ शेअर अँड लँड साईड. त्याला म्हणतात व्हर्टिकल क्लिअरन्स. तर हॉरिझॉन्टल क्लिअरन्स जर तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्हाला इथून एक लाईन करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो गनेल जिथे टच होतो इथून एक लाईन काढावं लागेल आणि ह्या दोन्ही लाईन तुम्हाला ग्राउंड लेवलशी इक्वेट करावं लागेल. ग्राउंड लेवलला एक लाईन काढली. आता ही लाईन वर जाणार, ही ग्राउंड लेवलला येणार नाही, म्हणून मी काय करतो, ग्राउंड लेवलला एक परपेंडिक्युलर टाकतो आणि तिथून एक आडवी लाईन काढतो सपोज. ठीक आहे. हे आडवं डिस्टन्स आपण कमी जास्त केलं तर आपली विड्थ कमी जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल क्लिअरन्स. ठीक आहे. तर हे या डायग्राम वरून तुम्हाला चांगल्यापैकी अंदाज येईल. शेअर इज पेनिट्रेट इनटू द सॉइल अँड मेक अ हॉरिझॉन्टल कट. मोलबोर्ड इट इज अ कर्व, इट इज लिफ्ट टर्न अँड थरो स्लाइस. लँड साइड इट इज अ फ्लॅट प्लेट विच बेअर अ and transmit the rear side lateral thrust of the flow. Frog it is such a type of casting where the land side शेअर अँड मोलबोर्ड इज अटॅच. म्हणजे हा मोलबोर्ड हा शेअर झाला कम्प्लीट एवढा आणि लँड साईड जिथे अटॅच केल्या जातात त्याला फ्रॉग म्हणतात. आणि फ्रॉग इज मेड अप ऑफ कास्ट आयरन अँड इट हॅज इरेग्युलर इन शेप. फ्रॉगचा काही विशिष्ट शेप नसतो. त्यानंतर बीम, हा बीम दिलेला आहे. बीम इज द पार्ट थ्रू विच द पॉवर इज अप्लाइड अँड अदर पार्ट आर अटॅच. त्यानंतर गेज व्हील अटॅच टू द एंड ऑफ द बीम यूज टू कंट्रोल द डेप्थ ऑफ फ्लोइंग. आणि कोल्टर मेक अ व्हर्टिकल कट सेपरेटिंग द फॉरो स्लाइस फ्रॉम अनफ्लोड लँड. त्यानंतर ह्या मोलबोर्ड फ्लोचे जर टाइप्स विचारले, नुसतं मोलबोर्ड फ्लो, तर 2 वे किंवा रेसिबल एमबी फ्लो आणि सिंगल बॉटम एमबी फ्लो आणि टर्न वेस्ट फ्लो असे त्याचे 3 प्रकार येतात. रिव्हर्सिबल एमबी फ्लो जर तुम्हाला वन डायरेक्शन फ्लोईंग करायचं असेल किंवा राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड ट्रॅव्हल होत असेल तशा पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही 2 वे रिव्हर्सिबल फ्लो यूज करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये थ्रोट क्लिअरन्स म्हणजे काय हे आपण बघितलं. हा जो लोअर पोझिशन ऑफ बीम आणि शेअरचा जो पॉईंट आहे त्याच्यामधलं जे व्हर्टिकल डिस्टन्स कॉल्ड एज थ्रोट क्लिअरन्स. त्यानंतर डिस्प्लो द बेसिक फंक्शन इज लिफ्ट, पल्वराइज अँड टर्न. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, बेसिक फंक्शन विचारलं तर लिफ्ट, टर्न अँड पल्वराइज. फ्लो हे सगळे लिफ्ट करतात, टर्न करतात आणि पल्वराइज करतात.
पार्शियली इन्वर्ट करतात टू वन साइड. ब्लेड ऑन द डिस्क फ्लो आर कॉन्केव, युजली रिप्रेझेंटिंग द सेक्शन ऑफ हॉलो स्फिअर. आता हा जो डिस्क फ्लो आहे हा स्टँडर्ड डिस्क फ्लो आहे. याच्यामध्ये हे डिस्क तुम्हाला दिसते. त्यानंतर हे जे दिसतात दीज आर द स्क्रॅपर्स. त्यानंतर हे फरो व्हील आहे सपोर्टिंग साठी, जसं एमबीपी मध्ये लँड साईड असते तसं सपोर्टिंग साठी. आणि हे तुमची फ्रेम आहे. त्यानंतर हा हिचिंग पॉइंट आहे. ठीक आहे, आणि हा साईड हिचिंग पॉइंट आहे. ओके, म्हणजे ट्रॅक्टरची जी लिंक आहे ती अप्पर लिंक इथे लावतात आणि लोअर लिंक या दोन बाजूला लावतात. त्याच्याद्वारे हा माउंट केला जातो. Disc flow. When the moldable flow does not work satisfactorily, disc flow work. It can be worked in hard sticky soil, in hard dry soil, stony soil, soil containing heavy roots, loose push type of soil, build up heavy frames on the wheel. त्यानंतर डिस्क फ्लो म्हणजे बेसिक दोन ऍडजस्टमेंट आहे, डिस्क अँगल आणि टिल्ट अँगल. तर डिस्कचा व्हर्टिकलशी झालेला जो अँगल आहे इट इज कॉल्ड टिल्ट अँगल. हा 15 ते 25 डिग्री असतो आणि डिस्कचा डायरेक्शन आहे ट्रॅव्हलशी झालेला जो अँगल आहे त्याला म्हणतात डिस्क अँगल. हा 42 ते 45 डिग्री असतो. 15 ते 25, 42 ते 45. त्याची डेफिनेशन पण आपली झालेली आहे. तर डिस्क अँगल जो आहे तो विड्थ अप कट करण्यासाठी ऍडजस्ट केला जातो. त्याच्यानंतर एमबी फ्लो आणि डिस्क फ्लोचं जर कंपॅरिझन आपल्याला करायचं असेल तर आपण कंपॅरिझन या स्वरूपात करू शकतो. इन्व्हर्टिंग, एमबी फ्लोचं इन्व्हर्टिंग गुड आहे, डिस्क फ्लोचं मीडियम आहे. मिक्सिंग, एमबी फ्लो सॉइल हार्डली मिक्स करतो, हा मीडियम मिक्स करतो. क्लम्बिंग, याच्यामध्ये प्लॉट्स मीडियम तयार होतात, याच्यामध्ये मीडियम चांगल्या पद्धतीने तयार होतात. त्यानंतर बरिंग द लॉंग स्टबल्स, हा कम्प्लिटली बरीड करतो, कम्प्लिटली बरीड करत नाही. फ्लो सोल कॉम्पॅक्शन, फ्लो सोल म्हणजेच याला आपण काय म्हटलेलं आहे, फ्लो साईज. फ्लो सोल कॉम्पॅक्शन हा रफली आहे आणि हा लिटिल आहे. त्याच्यानंतर सक्सेप्टेबिलिटी टू डॅमेज, याचं हायली लिटिल. याचा डॅमेज जर स्टोनी स्ट्रेंथ सॉइल आलं तर जास्त प्रमाणात होऊ शकतं, त्याचं डॅमेज कमी होते. याचं फ्रिक्शन जास्त होते, हा स्लायडिंग होतो. याचं रोलिंग ऍक्शन असल्यामुळे याचं विअर आउट किंवा डॅमेज कमी होतो. त्यानंतर पॉसिबल फील्ड ऑफ युजेस, हा क्लीन करतो, हा हेवी ड्राय स्टोनी सॉइल मध्येच करतो. त्यानंतर ड्युरेबिलिटी याची मिडियम आहे, याची ड्युरेबिलिटी जास्त आहे. त्याचं वेट कमी आहे, याचं वेट जास्त आहे. याला ड्रॉप रिक्वायरमेंट, याला ओढायला खूप ताकद लागते, याला पण ओढायला खूप ताकद लागते. अशा पद्धतीने तुम्ही डिफरन्स देऊ शकता. दीज आर द डिफरन्स रिगार्डिंग दिस क्रायटेरिया आणि एमबी फ्लो आणि डिस्क फ्लो मध्ये तुम्हाला डिफरन्स विचारला तर हे तुम्ही देऊ शकता. नंतर चिजल फ्लो, चिजल फ्लो हे आता हे स्प्रिंग लावलेले आहेत, स्प्रिंग टाईप चिजल फ्लो आणि येथे विदाउट स्प्रिंग टाईप चिजल फ्लो. जर जास्त स्टोन जर सॉइल मध्ये असतील तर ते ब्रेक होऊ शकतात, म्हणून हे स्प्रिंगच्या सहाय्याने हे असं वर उचललं जाणार, हे असे वर उचलले जाणार. स्प्रिंग तुमचा कॉम्प्रेस होऊन जाणार. परत ते स्टोन गेले की स्प्रिंग डिकॉम्प्रेस होणार आणि हे तुम्ही तुमचं खाली चाललं जाणार. त्याच्यासाठी ते आहे. स्टोनी सॉइल नसेल तर मग स्प्रिंगची काही गरज नाही आहे तिथे. ठीक आहे. त्यानंतर सबसॉइल फ्लो, अरे सबसॉइल फ्लो मध्ये 1 2 3 4 5 6 हे 8 किंवा 10 बटन्स तुम्हाला दिलेले आहे. ते ओढण्यासाठी तुम्हाला खूप हाय स्पीड हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर लागेल. ते जनरली सिंगल बटननेच करतात कारण त्याला ओढायला खूप ताकद लागते. हा सबसॉइल फ्लो आहे. नंतर रोटरी टिलर किंवा रोटरी फ्लो, रोटरी टिलर मध्ये हे शाफ्ट असतो, त्याच्यावर नाईफ हिंज केलेले असतात आणि रोलिंग ऍक्शन ते फ्लो करतात. रोटावेटरचं आपल्याला सेपरेट प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामुळे आपण रोटावेटरवर हे नंतर स्पेशली जाणार आहे, म्हणून तो त्याच्यावर मी जास्त गेलेलो नाही. ठीक आहे. तर सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट जे आहे ते हॅरोज आहेत. आता हा जो तुम्हाला दिसतो हा याला आपण हॅरो म्हणू, डिस्क हॅरो. हा डिस्क फ्लो सारखाच दिसतो. जो स्टँडर्ड डिस्क फ्लो आहे तो पण असाच दिसतो. ठीक आहे. याचं एका कॉमन चॅप्टर डिस्क आर माउंटेड. त्याच्यानंतर हे फ्रेम आहे, हा हिच पॉइंट आहे, लक्षात. त्याच्यावर आपण डिटेलमध्ये नंतर जाणार आहे. सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स मध्ये कोणते, त्याच्यावर आपण डीपली नंतर जाणार आहे. तर नेक्स्ट टॉपिक जो मला घ्यायचा आहे रिगार्डिंग दिस, तो मला घ्यायचा आहे तुमचा डिस्क हॅरोचा, लक्षात. तर डिस्क हॅरोचा टॉपिक आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल लेक्चर मध्ये आपण डिस्क हॅरोचा टॉपिक घेऊ. त्याच्यावर डीपली डिस्क हॅरो म्हणजे काय, त्यानंतर डिस्क हॅरोचे टाइप्स कोणते, त्यानंतर डिस्क हॅरोचे क्लासिफिकेशन कोणतं, आणि जे टाइप्स आहेत त्या टाइपची डिटेल माहिती. एवढं केलं म्हणजे आपल्या हॅरोचं प्रॅक्टिकल पण एंड होऊन जाते. आणि खूप सिम्पल आहे, काही कठीण नाही आहे. जेवढे इम्प्लिमेंट्स आहेत ते इम्प्लिमेंट समजण्यासाठी खूप सिम्पल आणि इझी गोईंग मध्ये आहेत, हा लक्षात. गुगल क्लासरूमवर मी तुम्हाला प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत लिहिण्यासाठी ॲज पर अवर लेसन प्लॅन. तर ते प्रॅक्टिकलची सेपरेट लिंक गुगल क्लासरूमवर दिलेली आहे आणि प्रॅक्टिकल जे आहे ते त्याची PDF पण तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला फक्त तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर आणि सिग्नेचर करून PDF बनवून त्या लिंकवर फक्त अपलोड करायचं. प्रत्येक प्रॅक्टिकलची लिंक ही वेगवेगळी असणार आहे, तर दिलेल्या लिंकमध्येच अपलोड करायचं आहे. आणि अपलोड करताना आपलंच प्रॅक्टिकल अपलोड झालं
पाहिजे, प्रिव्हियस प्रॅक्टिकल अपलोड नको, तर ते थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवूनच अपलोड करायचं. तर त्या प्रॅक्टिकलला काही मी अजून टाइम लिमिट दिलेलं नाही. त्याच्यामुळे या वीकमध्ये तुम्हाला मी वेळ देतो, वाटल्यास ज्याच्यावर राहिले असेल त्यांनी करून घ्या. नेक्स्ट वीक पासून जे प्रॅक्टिकल चालू होईल त्याला मी 1 दिवसाचा टाइम देईल. तेवढ्या दिवसातच तुम्ही ते अपलोड करून द्यायचं आहे. तरच त्या अपलोडिंगला अर्थ राहील, नाही तर ते राहणार नाही. लक्षात तुमच्या? तर इकडे तिकडे तुम्हाला काहीच शोधण्याची गरज नाही, त्याच्याजवळ मागण्याची गरज नाहीये. पीडीएफ दिलेली आहे, तर पीडीएफ जशी जशी नोटबुकमध्ये लिहायची. एक नोटबुक तुम्ही विकत घ्या किंवा एखादं प्रॅक्टिकलचं मॅन्युअल जसं तुमच्या गावाकडे मिळत असेल तर ते घ्या. नसेल मिळत तर साधी नोटबुक घ्या किंवा रजिस्टर घ्या किंवा पेजेस घ्या. त्याच्यामध्ये ते जसं तसं लिहा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. ठीक आहे. सम ऍक्टिव्हिटीज म्हणजे आता काही तुम्हाला जसं प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट्स कोणते ते लिहा, सेकंडरी कोणते ते लिहा. अजून काय काय एखादा प्रॉब्लेम तुम्हाला दिला असेल, काही क्वेरी दिलं असेल, तर तेवढं तुम्हाला तो टास्क त्याच्यामध्ये कम्प्लीट करून सगळं लिहून तुम्हाला अपलोड करायचं. म्हणजे ते काय होईल, आपल्याकडे एक प्रॅक्टिकल मॅन्युअलचा एक कम्प्लीट रेकॉर्ड पण होऊन जाईल आणि घर बसल्या पण तुमच्याकडे एक मॅन्युअल तयार होऊन जाईल. आणि माझ्याकडे सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे मॅन्युअल तयार होऊन जाईल तुमचं. त्या मॅन्युअल मला तुम्हाला मार्किंग करता येईल. लक्षात आलं तुमच्या? जर कोणी काहीच केलं नाही शेवटपर्यंत, हे अपलोडिंग जर केलं नाही, तर त्याचे मॅन्युअलचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स त्याला मॅन्युअल सबमिशनला अपलोड म्हणून दाखवण्यात येईल. तुमच्या थोडं नेटवर्क थोडं फ्लक्च्युएट होत आहे, त्यामुळे थोडस मध्ये मध्ये आपलं नेटवर्क जात आहे. तर जे अजिबात सबमिट करणारच नाही शेवटपर्यंत, त्यांचं ॲबसेंट मॅन्युअल सबमिशन म्हणून त्याला मार्क 0 नाहीच जाणार. त्याला ॲबसेंट मॅन्युअल सबमिशनला लॅब मार्क्स त्याचे ॲबसेंट म्हणून त्याच्यामध्ये आम्ही त्याची नोंद करू. ॲबसेंट केला म्हणजे तो ऑटोमॅटिक त्याचे मार्क्स 0 गेले 100%. लक्षात तुमच्या? त्याच्यामध्ये परत एक टॉपिक मला अजून एक घ्यायचा आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. स्क्रीन दिसते? काय दिसते वाचा? क्लासिफिकेशन ऑफ टिलेज इम्प्लिमेंट्स. ओके, आता हा जो टॉपिक आहे हा आपला एक राहिलेला होता, क्लासिफिकेशन ऑफ टिलेज इम्प्लिमेंट. तर टिलेज इम्प्लिमेंट मध्ये क्लासिफाइड इन टू 3 कॅटेगरी: माउंटेड, सेमी माउंटेड अँड ट्रेल टाईप. तर माउंटेड म्हणजे काय? बेस अपॉन देअर अटॅचमेंट, हिचिंग, हिच करणे म्हणजे ओढणे. Based upon their attachment and hitching system to the tractor, tillage implement may be categorized into 3 categories: mounted implement, semi-mounted and trail type implements. माउंटेड इम्प्लिमेंट म्हणजे काय? दे अटॅच टू द ट्रॅक्टर बाय 3 पॉइंट हिच लिंकेज. ट्रॅक्टरच्या मागे 3 लिंक दिलेल्या असतात. त्या लिंकद्वारे आपण त्या इम्प्लिमेंटला अटॅच करू शकतो. इम्प्लिमेंट कॅन बी रेज ऑर लोअर्ड बाय हायड्रोलिक सिस्टम. त्या इम्प्लिमेंटला आपण वर आणि खाली पण करू शकतो. त्याला म्हणतात माउंटेड टाईप इम्प्लिमेंट. त्या ट्रॅक्टरच्या 3 पॉइंट लिंकेजला अटॅच होतील आणि त्याला आपण अप अँड डाऊन रेज करू शकतो, लोअर पण करू शकतो. सेमी माउंटेड इम्प्लिमेंट म्हणजे काय? दे कॅन बी अटॅच टू द ट्रॅक्टर through point or 3 point linkage system, and this implement can normally provide with wheel with the help of better performance of the machine. The implement can be raised or lowered. हे इम्प्लिमेंट रेस पण करू शकतो आणि शक्यतो आपण याला रेस करत नाही. याच्यामध्ये थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये थोडं चुकलेलं आहे. या इम्प्लिमेंटला आपण रेस करू शकत नाही, तर आपण त्याला ट्रॅक्टरला अटॅच करू शकतो फक्त 3 पॉइंट लिंकेजनी, आणि त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी हे व्हील इथे लावलेलं असते, साईडला हे व्हील दिलेलं असते. माउंटेड मध्ये काय करू शकतो आपण? आता याला व्हील दिलेला नाहीये. आता याला आपल्याला दुसरीकडे जर ट्रॅव्हल शिफ्ट करायचं आहे, तर आपण याला काय करणार? हायड्रोलिक सिस्टम याला वर करणार आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण याला पाहिजे तिथे घेऊन जाऊ शकतो. हे जर न्यायचं असलं आपल्याला, तर हे खूप हेवी आहे, त्याच्यामुळे हे याला आपण वर करून ट्रान्सपोर्ट नाही करू शकत. याला फक्त आपण ट्रॅक्टरला अटॅच करू शकतो आणि या व्हीलच्या सहाय्याने त्याला हे, जर आपल्याला वाटलं तर याला पार्टली कमी जास्त करता येते. जास्त प्रमाणात नाही, थोड्या जास्त प्रमाणात त्याला कमी जास्त करता येऊ शकते. आणि ट्रेल टाईप इम्प्लिमेंट म्हणजे काय? जे ट्रॅक्टरच्या 3 पॉइंट लिंकेज सिस्टमला अटॅच होत नाही. आता ही ट्रॅक्टरची ट्रॉली आहे, तर ट्रॅक्टरची ट्रॉली कुठे अटॅच करतात? ट्रॅक्टरच्या मागे एक पॉइंट असतो, त्याला म्हणतात ड्रॉबार. त्या ड्रॉबरला हे अटॅच करतात आणि हे फक्त ओढते, त्याला म्हणतात ट्रेलर इम्प्लिमेंट. किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर लिहिलेलं असते ट्रेलर्स, एखाद्या माणसाचं नाव किंवा कंपनीचं नाव, आणि खाली
ट्रेलर्स म्हणून लिहिलेलं असते. तर ट्रेलर म्हणजे फक्त ओढते. ठीक आहे. 3 पॉईंट लिंकेजला हा अटॅच केलेला नसतो. हा ट्रॅक्टरचा जो खालचा पॉईंट आहे ड्रॉबार, तर ड्रॉबारला अटॅच केलेला असतो आणि हा फक्त ट्रॅक्टरला ओढतो. The implement trail to the tractor as it moves, attached to the tractor drawbar, and cannot be raised or lowered. The implement are heavy and usually provided with wheels for easy hitching. Example trail, moldboard plow and trailer. ट्रॅक्टरची ट्रॉली त्याला ट्रेलर म्हणतो. So these are the 3 types of implements: mounted, semi-mounted. The classification of tillage implement जर म्हटलं तर प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज पण आहे. आणि हे पण त्याचं एक क्लासिफिकेशन येते: माउंटेड इम्प्लिमेंट, सेमी माउंटेड इम्प्लिमेंट अँड ट्रेल टाइप इम्प्लिमेंट. सो दिस इज अ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन देअर अटॅचमेंट अँड हिचिंग सिस्टम. ठीक आहे. हे क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन अटॅचमेंट अँड हिचिंग सिस्टम. लक्षात तुमच्या. तर हे पण एक पॉइंट आपल्या सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे. तर आता 11ला 5 कमी आहेत. सिरियस आता 60 कॅन्डिडेट्स आहेत. तुम्ही आता अटेंडन्स घ्या. Yes, sir. 60च लोकांची अटेंडन्स आली पाहिजे, कारण लास्टला अटेंडन्स घेतो. माझे पण नेटवर्क बरेचदा जाते, माझं नेटवर्क बरेचदा फ्लक्च्युएट होते. मी सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मी अटेंडन्स ही सर्वात शेवटीच घेतो. म्हणजे शेवटपर्यंत कोण ना कोणी जॉईन व्हायचा राहिला असेल तर होऊन गेला, पण त्याला सुद्धा तेवढा वेळ देतो. ठीक आहे. याच्यावरही कोणाचा नेटवर्क इश्यू जर आलेलाच असेल तर त्याचा प्रॉब्लेम राहील. तर एवढं कन्सिडर करून जर होत नसेल तर मग त्यांनी स्वतःच्या नेटवर्कची चांगली व्यवस्था करून ठेवावी लागणार आहे त्याला. हा लक्षात. तर ठीक आहे. आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. एनी डाऊट्स, एनी प्रॉब्लेम? आणि अटेंडन्स आज बऱ्यापैकी चांगली आहे. आज जवळपास 60 लोक प्रेझेंट आहे. हे याच्या अगोदर खूपच कमी आहे. तर थोडंसं अटेंडन्स तुमचं असंच राहू द्या आणि थोडंसं वाढवा. थोडंसं अटेंडन्स रेग्युलर राहा. थोडेसे बराचसा पोर्शन तुमचा कव्हर अप होणार आहे आणि तो पोर्शन तुमच्या मिडमध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या पोर्शन जर तुम्ही ॲबसेंट राहिले तर पोर्शन तुमचा निघून जाईल, तो रिवाइज होत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रेझेंट ही ऑनलाईन जरूर ठेवायची आहे. आणि गुगल क्लासरूम तुमच्यापैकी काही 5-6 लोक राहिले जॉईन व्हायचे, त्यांनी प्लीज तो जॉईन करून घ्या. आणि त्याच्यावर जो प्रॅक्टिकलचा टास्क दिलेला आहे, असाइनमेंटचा टास्क दिलेला आहे, ते सगळे टास्क तुम्ही कम्प्लीट करून घ्या. आता क्विजला मी काही ठिकाणी लिमिटेशन दिलेले होते, तर त्याला तुम्ही लॉस झाले तर त्याला माझा नाही इलाज आहे. आता समजा क्विज सॉल्व्ह करायला जर मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगितलं तर 5 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चनला टिक करायला 10 किंवा 15 मिनिटं वेळ लागतो. आणि गुगल क्लासरूमवर जे ऍक्टिव्हिटी टाकल्या जातात ते चेक करणं तुमचं काम आहे. त्याचं स्पेशल मॅचेस आपण टाकत नाही. तुम्हाला ईमेललाच नोटिफिकेशन किंवा एक ईमेल पडतो की यांनी हे आज सबमिट केलेलं आहे. ठीक आहे. किंवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा मोबाईलमध्ये, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनच्या सहाय्याने लगेच माहिती पडेल. ठीक आहे. नोटिफिकेशन ऑन असलं म्हणजे आपल्याला लगेच मोबाईलला लगेच समोर येऊन जाते की काय आज अपलोड केलं काय नाही. तर त्याच्यावर लक्ष ठेवणं तुमचं काम आहे. ठीक आहे. भरपूर ऍक्टिव्हिटीज गुगल क्लासरूमवर येणार आहेत, त्या तुम्हाला दिलेल्या वेळेत कम्प्लीट करायचं आहे. आणि प्रॅक्टिकल लिहून तुम्हाला अपलोड करायचं आहे, ते लिंकवर दिलेलं आहे. ठीक आहे. असाइनमेंट मी तुम्हाला MCQच्या स्वरूपातच देऊन आलेलो आहे. त्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी क्विज पण देतोय आणि काही MCQ सेपरेट ते पण मी तुम्हाला देणार आहे. काही सेपरेट MCQ 1-2 PDF मी तुम्हाला दिलेले पण आहे. ठीक आहे. आता हे जेवढे MCQ आहेत, हे MCQ हे बुक मधून काढलेले आहेत. माझ्या जवळ जे बुक आहे रिकमेंडेड बुक, त्याच्यामधून मी काढलेलं आहे. परंतु एक्झाम मध्ये कधी कधी काय होतं की त्याच्याशी रिलेटेड पण MCQ टाकले जातात. म्हणजे जरुरी असं नाही की मी MCQ दिले म्हणजे त्यातलाच पेपर येईल, असं काही जरुरी नाही आहे. त्याच्याशी रिलेटेड पण क्वेश्चन फिरून पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळे MCQचा स्टडी तुम्हाला पण करायचा आहे दिलेल्या टॉपिक मधून. माझ्याकडे जेवढं तेवढं तुम्ही तुम्हाला देणारच आहे, पण तुमची पण जबाबदारी आहे की जास्तीत जास्त MCQ सर्च करणे, शॉर्ट आन्सर सर्च करणे. लक्षात आलं तुमच्या? नाही तर मग तुम्हाला 200 MCQ दिले आणि त्यातले 50 आले तर त्याला फिरून विचारलेले प्रश्न आहेत त्याशी रिलेटेड आहेत, तर त्याचा स्टडी पण तुम्हालाही करायचा आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला देतोच, पण असं तुम्ही समजू नका की 200 दिले म्हणजे 200 मधलाच पेपर, त्याच्याशी रिलेटेड पण येऊ शकते. ठीक आहे. चालेल. श्रेयस अटेंडन्स घेतली का? Yes, sir. चालेल. मग आपलं लेक्चर आपण इथे एंड करू. नेक्स्ट लेक्चरला आपण हॅरोच्या याच्यावर आपण भेटू. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही वाटल्यास थोडंसं बुक्स मधून वाचा.
सॉरी तुमच्याकडे मटेरियल नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बरं ठीक आहे मीच तुम्हाला मटेरियल देणार आणि समजून पण सांगणार कारण तुमच्याकडे आता बुक्स नाही आहे तुम्ही घरी आहे त्याच्यामुळे आणि ही जी बुक आहे ही रिकमेंडेड बुक आहे ठीक आहे याच्यामधून तुम्ही वाचलं म्हणजे 100% साध्या आणि सोप्या लँग्वेज मध्ये आहे अदर बुक्स पण भरपूर आहेत पण त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन फार जास्त आहेत त्यामुळे त्याच्यापेक्षा माझं मत असं आहे की तुम्ही ही जी नोट्स मी तुम्हाला देतो हे तुम्ही रेफर करा म्हणजे त्याच्यामध्ये सुटसुटीत भाषेत व्यवस्थित दिलेलं आहे आणि पेपर काढणारा याच बुक मधून मॅक्झिमम 75% पेपर याच बुक मधून काढतो त्यामुळे तेच बुक तुम्हाला रेफर करायचं आहे वाटल्यास त्याची काय करा तुम्ही आता घरी आहे तुमच्याकडे जर बुक नसेल तर मग त्याची प्रिंटआउट काढून ठेवा ठीक आहे जे जे गुगल क्लासरूमवर नोट्स पडते त्याची जायचं नेट कॅफेवर जायचं थोडासा खर्च होईल आपला तर होऊ द्यायचा त्याची प्रिंटआउट काढायची आणि आपल्याजवळ सांभाळून ठेवायची म्हणजे ते प्रिंटआउट काढून आपल्याला वाचता येते मोबाईलवर जास्त वाचू वाचून मग थोडेसे डोळे दुखायला लागतात जास्त तर वाचलं तर मग प्रिंटआउट काढू शकता तुम्ही आणि नोट्स अवेलेबिलिटी तुम्हाला गुगल क्लासरूमवर मॅक्झिमम प्रमाणात माझ्या मते तरी होत आहे लक्षात तुम्हाला तर थोडस गुगल क्लासरूमवर लक्ष द्या प्रॅक्टिकल्स अपलोडिंग पण करा या वीक मध्ये तुम्हाला मी वेळ देतो ज्याचं बाकी राहिलं असेल त्यांनी करा फक्त काही क्विज जे आहे त्याला लिमिटेशन दिलेलं आहे ते मी बॅकअप घेणार नाही ठीक आहे क्विज ज्याचं त्याच वेळेत सॉल्व्ह झाली पाहिजे तरच त्या क्विजला अर्थ आहे नाही सॉल्व्ह झाली तर क्विजला काय अर्थ राहत नाही ठीक आहे चालेल मग आपलं लेक्चर आपण इथे एंड करू नेक्स्ट लेक्चरला आपण हायरच्या टॉपिकवर भेटू